नमस्कार, औरंगाबादकर रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मसालेदार आणि तर्रीबाज अशी मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी योग्य टिप्स सहित। चला तर मग सुरुवात करूयात भाजीला। इथे मी साधारण 200 ग्रॅम म्हणजे 4 शेवग्याच्या शेंगा आहेत, त्या धुवून व्यवस्थित पिलरच्या साहाय्याने पील करून घेतलेल्या आहे आणि 2 ते 3 इंच तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने। आता मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेते आहे। या तेलामध्ये आपल्याला शेंगा आहेत आपल्या ॲड करायच्या आहे। ते गॅसची फ्लेम तेल तापल्यानंतर कमी करायची आहे, मीडियम लो ठेवायची आहे, कारण शेंगा जे पटकन लाल होतात। हे शेंगा ॲड केल्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आणि हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या शेंगा ज्या आहेत त्या खूप हेल्दी असतात, यामध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं। लहान मुलांसाठी सूप जे आहे ते खूप छान असतं। आता आपण यामध्ये पाऊण चमचा मीठ ॲड करूयात, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या शेंगा ज्या आहेत ते फ्राय झालेल्या आहेत। आता आपल्याला शेंगा बुडेपर्यंत यामध्ये पाणी टाकायचं आहे। इथे मी साधारण 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। आता आपल्याला शेंगा मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटं उकडून घ्यायच्या आहेत, कारण की शेंगा ज्या आहेत ते कडवट असतात, त्यामुळे सूपची चव जी आहे उकडल्यानंतर बघायची आहे, नाहीतर आपली भाजी जी आहे पूर्ण कडवट लागू शकते। याला उकळी फुटत आहे, आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात। मी इथे एक कांदा आहे मीडियम साईजचा, तो भाजून घेतलेला आहे। आता मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, इथे अर्धी वाटी, 3 चमचे धने, 1 चमचा खसखस आणि 3 ते 4 चमचे फुटाणे। याऐवजी आपण चण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता। कोथिंबीर भरपूर, 2 इंच अदरकचा तुकडा आणि 15 ते 16 लसणाची पाकळ्या आणि कांदा। आता आपल्याला हे जे आहे खोबरं, धने आणि खसखस व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तव्यावरती। इथे मी आपल्या गॅसवर जो आहे तो तवा ठेवलेला आहे, तो व्यवस्थित तापवून घेतला की त्याची गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आहे। खोबरं भाजण्यासाठी तेल टाकण्याची आवश्यकता नसते, कारण ते खोबरं जे आहे ते स्वतःमध्ये ऑइली असतं। हे मीडियम फ्लेमवरती असं हलवत मिक्स करत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। याला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। तुम्ही बघू शकता मस्त कलर बदललेला आहे, खरपूस झालेला आहे, कच्चेपणा निघून गेलेला आहे यातला। आता आपण ते काढून घेऊयात आणि गॅसवर तव्यावर जे आहे ते 1 चमचा तेल टाकूयात। त्या तेलामध्ये धने जे आहेत ते 30 ते 40 सेकंद भाजून घेऊयात। त्यानंतर आपण खसखस ॲड करूयात। तेल टाकल्याने आपली खसखस जी आहे ते जास्त उडत नाही, नाहीतर ती खूप उडते। तेल टाकल्यामुळे धन्याला आणि तेलाला चिटकून राहते। 1 ते 1.5 मिनिटं अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे। आता आपल्या लसण, अदरक, कांदा आणि कोथिंबीरचं जे वाटण आहे ते आपण वेगळ्या मिक्सरमध्ये काढून घेऊयात। इथे मी ते काढलेलं आहे। आणि आपलं जे आहे फुटाणे खोबऱ्याचं वाटण ते सुद्धा आपण वेगळं काढून घेऊयात। ही दोन्ही वाटणं मी काढून घेतलेली आहेत। आपण आता इथे फोडणीची तयारी करूयात। आता मी हे बघा शेंगा जे आहेत ते ऑफ करते गॅस। 6 मिनिटं झालेले, हाताने चेक करून बघा, ते थोडेसे नरम झालेले असतात ह्या। आता आपण इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर, यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल टाकत आहे। तेल टाकून झालं की आपल्याला याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण जे आहे ते टाकायचं आहे। हिरवं वाटण साधारण 2 ते 3 मिनिटं छान असं मीडियम फ्लेमवरती मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त असा कलर दिसतो हिरवागार। आता आपल्याला दुसरं वाटण जे आहे ते ॲड करायचं आहे, ते सुद्धा 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे छान। हे मस्त असं फ्राय झालं आहे। आता याच्यामध्ये आपण आपले मसाले जे आहेत ते ॲड करूयात। इथे मी हळद टाकलेली आहे पाव चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे 1 चमचा, 1.5 चमचा आपलं घरचं तिखट आहे ते टाकलेलं आहे। याऐवजी तुम्ही आपलं तिखट जे आहे ते कमी जास्त करू शकता तुमच्या मनानुसार। आणि मी गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा। याच्याऐवजी आपल्या इथं घरामध्ये जो अवेलेबल असतो इझिली कांदा लसूण मसाला, तो तुम्ही घेऊ शकता 1 चमचा। येथे मी आपला गरम मसाला ॲड केलेला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा। साहित्य आहे याची मी जे साहित्याचं प्रमाण वगैरे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही बघू शकता। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं जे वाटण राहिलं थोडंफार त्यामध्ये पाणी टाकूयात आणि हे यामध्ये ॲड करूयात, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित फ्राय होईल यामध्येच। हे बघा मी सगळं ॲड केलेलं आहे। गॅसची फ्लेम इथे जे आहे पूर्ण प्रोसेसमध्ये लो मिडियमच ठेवायची आहे, जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित भाजता येईल, फ्राय होईल छान। आपल्या मसाल्यांमुळेच आपली भाजीची टेस्ट जी आहे ती छान येते। हे बघा 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे लो मिडियम फ्लेमवरती फ्राय करायचे आहे। मस्त तेल सुटलेलं आहे, कलरही चेंज झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये आपले हे जे आहेत शेवग्याच्या शेंगा हे ॲड करायचे आहेत। हे मस्त असं आपलं फ्राय झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी ते शेंगा ॲड करत आहे। शेंगा आणि शेंगा सूप जे आहे ते मस्त गरम असतं, छान असं गरम गरम याच्यामध्ये टाकायचं
जी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, वर तुम्ही थोडंफार अर्धा कप जे आहे ते पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं पतलं वाटतं, पण शिजल्यानंतर जे आहे त्याला दाटसरपणा येणार आहे. साधारण 6 ते 7 मिनिटे आपल्याला लो मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे मी अजून थोडंसं चवीप्रमाणे. याला मस्त उकळी फुटत आहे आणि आपलं सूप जे आहे ते गरम होतं, त्यामुळे भाजीचा कलर जो आहे मस्त लाल लाल येतोय, लालबुंद तर्रीवाला. कोथिंबीर ॲड केली आहे मी गार्निशिंगसाठी आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केलेली आहे. मस्त दिसते भाजी. आता आपण हे जे आहे एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.